जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ होतो एकदम जबरदस्त ट्रेंडिंगवरती आपण बनवलेला आहे. व्हिडिओ जबरदस्त झालेलाच आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्यासोबत मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो. जस्ट तुम्ही या ठिकाणी जे आहे ते सुपर VPN आणि CapCut Pro हे दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे. तर CapCut Pro तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईलच आणि तुम्ही सुपर VPN प्ले स्टोरवरून घेऊ शकता. सुपर VPN बघू शकता, मी जे आहे ते सिंगापूर सर्व्हरला कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे जस्ट CapCut Pro ॲप्लिकेशन मी ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर एडिट ऑप्शनवरती जायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. जो मी तुम्हाला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आणि सोबतच ज्या फोटोला तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर एक्झाम्पलसाठी आपण हा फोटो घेऊया. त्यानंतर या ठिकाणी ॲडवरती क्लिक करायचं. ॲडवरती क्लिक केल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ ॲड होऊन जाईल. जस्ट व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट होऊन जाईल. त्यानंतर व्हिडिओला इथून डिलीट करून टाका आणि जो पण तुमचा फोटो आहे त्याला तुम्ही परफेक्ट जे आहे ते 9:16 रेशोमध्ये ॲड करून या टाईपमध्ये झूम करून घ्यायचं. ओके, म्हणजे एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आणि जर तुमचा इमेजेस असा लहान असेल तर त्याला अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती सेट करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला बीट मार्क द्यायचे आहेत, तर त्यासाठी आपण आपल्या मेन व्हिडिओमध्ये जाऊया. तर मेन व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपल्याला समजेल की आपण कशा प्रकारे जे आहे ते यामध्ये बीट ॲड करायचे आहेत. ओके, तर सगळ्यात पहिल्यानंतर आपण झूम करून घ्यायचं, इमेजेसवरती क्लिक करायचं आणि 2 सेकंद बघू शकता. इथं तुम्हाला सेकंद आणि फ्रेम पण दिसत असतील. इथं सेकंद आहे आणि इथं 10 एफ आहे, म्हणजे फ्रेम आहेत. तर पहिली बीट जी आहे ते 2 सेकंदाच्या अलीकडे, म्हणजे 2 सेकंद आणि 25 फ्रेम जवळ द्यायचे. म्हणजे इथं जस्ट इमेजेसवरती तुम्ही क्लिक करायचे आणि या स्प्लिट ऑप्शनवरून 2 पार्ट इमेजेसचे करायचे. त्यानंतर 2 सेकंदानंतर आपल्याला जे आहे ते 3 सेकंदानंतर दुसरी बीट आहे. तर 3 सेकंदाचं थोडंसं, इथं 3 सेकंद आहे आणि इथं थोडंसं नॉर्मली पुढं जाऊन आपल्याला स्प्लिट करायचं इमेजला. त्यानंतर पुढं जायचं आहे 4 सेकंद आणि 10 फ्रेमच्या अलीकडे एक स्प्लिट द्यायचं आहे. त्यानंतर परत पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर 6 सेकंद आणि 10 फ्रेमवरती एक स्प्लिट द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या समोरचा जो स्प्लिट असणार आहे तो 8 सेकंद आणि 10 फ्रेमवरती द्यायचं. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो इथं जस्ट लास्टचा आहे तो 10 सेकंदावरती आपण स्प्लिट द्यायचं आहे आणि नंतर आपले सगळे स्प्लिट देऊन होऊन जातील. ओके, त्यानंतर आता यावरती आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचे आहेत. तर पहिल्या इमेजेसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर पहिल्या इमेजेसला आपण कॉम्बो इफेक्ट द्यायचं आहे. ओके, तर पहिल्या इमेजेसवरती आल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिझॉर्ट लेफ्ट इफेक्ट अप्लाय करायचं आहे. सोबतच दुसरा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिझॉर्ट राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये झूम 1 आहे ते सिलेक्ट करायचं इफेक्ट आणि इथून याचं टाईम ड्युरेशन जे आहे ते पूर्ण लास्टपर्यंत वाढवायचं आहे. ओके, त्यानंतर परत पुढची जी लेअर आहे या पुढच्या लेअरवरती आपल्याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं आपण झूम 1 दिलेला आहे, त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे आणि इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन डायनॅमिक शेक 2 हा इफेक्ट तुम्हाला भेटेल, तर तो तुम्ही अप्लाय करायचा. डायनॅमिक शेक 2 इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हेव अँड स्लाईड हा इफेक्ट अप्लाय करायचा. ओके, तर त्याच्या समोरच्याच लेअरवरती परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि यावेळी आपण जो आहे स्लाईड अँड व्हेव हा इफेक्ट अप्लाय करणार आहे. त्यानंतर लास्टच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन पॉपिंग कँडी हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे ॲनिमेशनमध्ये. ओके, आता यावरती आपल्याला मित्रांनो जे आहे ते इफेक्ट्स अप्लाय करायचे. मग ते व्हिडिओ इफेक्ट्स आहेत काही आणि काही बॉडी इफेक्ट आहेत. तर सगळ्यात पहिल्यानंतर इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आधी आपण जाऊ आणि त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग हा इफेक्ट जो आहे हा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर खाली जायचं आहे. इथं बघू शकता इफेक्ट जो आहे तो कॅमेरा डान्स, हा कॅमेरा डान्स इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. कॅमेरा डान्स इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तो अशा प्रकारे दिसणार आहे. पण हा कॅमेरा डान्स इफेक्ट जो आहे तो पहिल्या 2 लेअर पुरताच ठेवायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे.
त्यात देखील आपण व्हिडिओ इफेक्टच अप्लाय करायचा आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं नाईट क्लब सिलेक्ट करायचं आहे आणि स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। जस्ट त्याचा स्पीड जो आहे तो तुम्ही 50 ठेवायचा आहे। तर स्पीड 50 ठेवल्यानंतर इथं जे आहे ते ग्लो बरोबर 90 ठेवायचं आहे। ओके, त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि त्या एका लेअरपुरताच हा इफेक्ट ठेवायचा आहे। त्यानंतर पुढच्या लेअरवरती आपण बॉडी इफेक्ट द्यायचा आहे। तर इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचे। बॉडी इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर हा बॉडी इफेक्ट जो आहे तो तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये बघायला भेटेल। तर ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर किंवा इथं क्लोनमध्ये पण हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल। ओके, तर इथं ट्रेंडिंगमध्ये किंवा क्लोनमध्ये आल्यानंतर लुमिनियस डॉपलिंग हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे। त्यानंतर या इफेक्टमध्ये आपण चेंज काय केलेला आहे, तर याचा कलर चेंज केलेला आहे। जो फोटोमध्ये तुमचा कलर असेल तोच कलर तुम्ही बॅकग्राऊंडला ठेवा, म्हणजे एकदम प्रॉपर इफेक्ट हा होऊन जाईल। त्यानंतर पुढच्या लेअरवरती आपल्याला व्हिडिओ इफेक्ट पहिल्यांदा अप्लाय करायचा आहे। तर व्हिडिओ इफेक्टसाठी तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिट इफेक्ट सिलेक्ट करून मिरर 3 लेअर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। याला व्हर्टिकली व्यवस्थित सेट करायचं आहे आणि फिल्टर याचा कमी करायचा आहे। त्यानंतर त्यावरच आपल्याला परत एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर त्या व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला स्पार्क इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। स्पार्कमध्ये तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल। तर हा स्पार्कमधला इफेक्ट जो आहे तो मेटेओर हा इफेक्ट जो आहे हा मेटेओर इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे। ओके, आणि तो देखील या लेअरपुरताच मर्यादित ठेवायचा आहे। त्यानंतर लास्ट होऊन 2 नंबरच्या लेअरवरती जायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे। बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच इलेक्ट्रिक करंट 2 हा इफेक्ट बघायला भेटेल किंवा हाच इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी हॅल्युकिनेशन इफेक्टमध्ये गेल्यानंतर पण बघायला भेटेल। तर इथून देखील तुम्ही तो इफेक्ट देऊ शकता। ओके, इलेक्ट्रिक करंट 2 हे नाव आहे। त्यानंतर लास्टच्या लेअरवरती जायचं आहे आणि रिप्लेस इफेक्टवरती मी क्लिक करतो। तर बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे ग्लोईंग लाईनशिवाय आपले जे आहे ते इफेक्ट तयार होतच नाहीत व्हिडिओ। तर त्यामध्ये टोटिम फ्लेम इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तर टोटिम फ्लेम इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे। एंडला जायचं, आता पूर्णपणे स्टार्टवरती यायचं। आता सगळे इफेक्ट आपले अप्लाय करून झालेले आहेत। जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।